श्री विजयसिंह पंडित आपले मनापासून आभार मानतो। औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी आपण दिली। माझा गेवराई विधानसभा मतदारसंघ गोदावरी आणि सिंदफणीच्या कुशीमध्ये वसला असला तरी सिंचनापासून दुर्लक्षित असा हा मतदारसंघ आहे। सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांनी यांच्या माध्यमातून गोदावरी नदीपात्रात झालेल्या बॅरेजेसच्या शृंखलेमुळे गोदावरी काठावरील शेत जमीन ओलिताखाली आली, मात्र सिंदफणा नदीचा काठ मात्र दुष्काळग्रस्त राहिला आहे। सिंदफणा नदीवरील टाकळगाव हिंगणी कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याच्या कामास राज्यस्तरीय तांत्रिक समितीने मान्यता दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांनी यासाठी भरीव अशी तरतुदही केली आहे, मात्र मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव घेऊन त्यास प्रशासकीय मान्यता देणे बाकी आहे। यासोबतच सिंदफणा नदीवरील इटकूर, अंकोटा, खुंडरस, कुक्कडगाव, नाथापूर आणि बिंदुसरा नदी पात्रातील नामलगाव या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे निम्न पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याच्या कामाचे सर्वेक्षण आणि अन्वेषण पूर्ण झालेले आहे। या कामासही प्रशासकीय मान्यता मिळणे आवश्यक आहे। गेवराई विधानसभा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि कायमस्वरूपी दुष्काळाचे निर्मूलन करण्यासाठी सिंचन सुविधा वाढविण्याची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे या सिंदफणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणी मी करतोय। माननीय मुख्यमंत्री महोदयांना आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे आपल्या माध्यमातून यानंतरच्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीमध्ये या सर्व प्रकल्पांना खास बाब म्हणून मान्यता द्यावी, जेणेकरून सिंदफणा नदी काठचे जे काही गावं आहेत, जवळपास 32,000 एकर जमीन ही ओलिताखाली अध्यक्ष महोदय येईल। गेवराई विधानसभा मतदारसंघातील जो काही ऊसतोड मजुरांचा जिल्हा आणि तालुका म्हणून पाहिलं जातं, निश्चितपणाने हे प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी शाश्वत पाणी शाश्वत शेतीसाठी उपलब्ध होईल आणि जी ओळख ऊसतोड मजुरांचा तालुका जिल्हा म्हणून आहे ती कुठेतरी पुसण्यासाठी त्या ठिकाणी मदत होईल। ठीक आहे, एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद।